मी गंगाधर गुणाजी नंदेवाड तुप्पेकर। मी दिनांक 4/1/1994 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सोगाव तालुका लोहा येथे जॉईन झालो आणि तिथे 5 वर्ष ड्युटी करत असताना त्या ठिकाणी वृक्षारोपण, मुलांना कृतीयुक्त गीत, आनंददायी शिक्षण, कृतीतून शिक्षण देण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं आणि त्याच नंतर तिथून माझी बदली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बळीरामपूर केंद्र वसरली तालुका नांदेड इथं झाली आणि या बळीरामपूर शाळेमध्ये भरपूर विद्यार्थ्यांमध्ये मी क्रीडा, लेझिम आणि विविध क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्याचं काम केलं आणि नेतृत्व गुणामध्ये विद्यार्थी खूप सुधारलेले आहेत। माझे विद्यार्थी खूप काही तहसीलदार झालेत, काही इंजिनियर झालेले आहेत आणि त्यानंतर तिथून माझी बळीरामपूर बदली जिल्हा परिषद हायस्कूल वडेपुरी या ठिकाणी झाली। तिथेही मी प्राथमिक असताना सुद्धा 10वी पर्यंतच्या वर्गाला शिकवत होतो। अर्थशास्त्र मी त्या विषयी त्या ठिकाणी शिकवलेलं आहे। त्या ठिकाणी सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पुढाकार घेऊन तिथेही विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांना सहभागी करून घेतलं आणि विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा सुप्त विकास त्या ठिकाणी घडवून आणण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर पुन्हा एकदा मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिल्हा परिषद वडेपुरी हायस्कूल इथून पुन्हा जिथून गेलं तिथंच म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बळीरामपूर या ठिकाणी पुन्हा 2004ला जॉईन झालो आणि त्यानंतरही त्याच काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध क्रीडा स्पर्धा, विविध कलागुणाला वाव देण्याचं काम मी माझ्या पद्धतीने होईल तेवढं प्रयत्नांनी त्यांना दिलं आणि विद्यार्थ्याला घडवण्याचं काम केलं आणि तिथून 2009ला माझी बदली जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वसरली या ठिकाणी झाली। इथेही अगदी माळरान होतं आणि त्या माळरानावर सुद्धा वृक्ष लावण्याचं काम माझ्या हातून घडलं। शाळेला कंपाऊंड वॉल झाला, गेट झाला आणि आता ती वसंतीच्या माळावर जे माळरान होतं त्याचं माळरान फुलवण्याचं, हिरवळ माळरान करण्याचं भाग्य मला लाभलं। आजही त्या त्या झाडाखाली माझे विद्यार्थी बसतात आणि त्या सावलीचा फायदा घेतात आणि झाडाचे फायदे ते आपोआप सांगतात आणि म्हणून तेवढ्या वसंतीच्या माळरानावर फक्त आणि फक्त झाडं लावणारा मीच आणि त्या ठिकाणी वनराई फुललेली आहे आणि त्याचबरोबर नुसतं वनराईच नाही तर विद्यार्थ्यांच्या विविध गुणांचा, विविध कलागुणांना वाव देण्याचं मी काम केलं। अशा पद्धतीनं माझा हा आजपर्यंत हा काळ। तिथून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळगाव या ठिकाणी माझी बदली झाली आणि टाकळगावला सुद्धा कंपाऊंड वॉल, गेट आणि झाडं लावण्याचा प्रयत्न केला। आजही मी त्या ठिकाणी त्या झाडाचे वाढदिवस साजरे केलेले आहेत। दरवर्षी झाडाचे वाढदिवस साजरे करत असताना मला आनंद वाटतो। पेढे आणि विद्यार्थ्यांना बसून त्याच्या झाडाबद्दलचे गीत हा एक उपक्रम या ठिकाणी मी राबवला। त्याचबरोबर तिथून माझी बदली झाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हत्ती तालुका लोहा केंद्र मारतळा या ठिकाणी सुद्धा मी माझ्या पद्धतीने होईल तेवढं विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभागामध्ये गुंतवण्याचं काम केलं आणि विविध क्रीडा स्पर्धा, त्याचबरोबर लेझिम स्पर्धा आणि कवायत यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये पहिलं बक्षीस आणि राज्यस्तरावर हत्तीला सुद्धा पहिलं बक्षीस आणि बहुमान मिळवून देण्याचं मी त्यांचं मला भाग्य लाभलं आणि त्याबद्दल शासनाने मला आदर्श उत्कृष्ट शिक्षक म्हणून पुरस्कार दिला। त्याचबरोबर मतदान जनजागृती यामध्ये मतदारांना जागृत करण्याचं महान काम मी केलं। त्याबद्दल मला आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी मला माझं प्रमाणपत्र त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे आणि सन्मान केलेला आहे। त्याचबरोबर लोहा तहसीलमध्ये काम करत असताना BLO म्हणून तिथेही तालुका लेवलला त्या तहसीलदारांनी माझं अतिशय काम सुंदर असल्यामुळं त्या उत्कृष्ट कामाबद्दल प्रमाणपत्र देऊन माझा गौरव केलेला आहे। त्याचबरोबर नांदेड पंचायत समिती या ठिकाणी कार्यरत बळीरामपूरला असताना तिथेही माझ्या कामाची दखल घेऊन नांदेड पंचायत समितीने माझा तालुका पुरस्कार करून माझा सन्मान केला। बस आजच्या प्रसंगी मी एवढंच सांगतो। यापुढे मी समाज सेवेत करता पहिलंच मला या ठिकाणी अनेक सामाजिक संघटनांमध्ये त्याचबरोबर शिक्षक संघटनांमध्ये काम करण्याची आवड आहे आणि ते मी करतच राहणार आणि समाजाला काही देणं लागतं आणि म्हणून समाजाचा देण्यासाठी मी माझ्या समाजाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करेल। त्याचबरोबर इतर विद्यार्थ्यांसोबत
काम करत असताना विद्यार्थी मित्रासोबत काम करत असताना त्यांचे काही गुण मी त्यांच्याकडून घेईल आणि जरूरत वेळ आली तर राजकारणी लोकांनी जर मला पुढाकार दिला तर निश्चितच मी माझा पुढील आयुष्य राजकारणामध्ये घालवण्यास सक्रिय सहभागी होईल आणि तत्पर राहील. आज शिक्षक म्हटलं की एक खूप मोठी जिम्मेदारी व्यक्तिमत्व असलेला हा शिक्षक हा भाग असतो आणि गंगाधरजी नंदेवाड यांच्या आज कृतज्ञ सोहळ्याला राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवर या मंचावर उपस्थित होते. खास करून मोहन अण्णा आंबर्डे यांचं अध्यक्षीय भाषण या ठिकाणी होतं आणि आजच्या या कार्यक्रमाला गंगाधर नंदेवाड विषयी सर्वांनी असं उत्कृष्ट असं मनोगत व्यक्त केलेलं आहे. गंगाधर नंदेवाड यांच्या कारकिर्दीत सांगायचं म्हणलं तर अतिशय खूप हालाकीच्या परिस्थितीत मात करून त्यांनी हे उंच भरारी घेतलेली आहे आणि 10वीच्या नंतर D.Ed करून जवळपास शिक्षक झाल्याच्या नंतर 30 वर्षाची सेवा बजावून त्या या ठिकाणी सेवानिवृत्त झालेले आहेत आणि या शाळेच्या माध्यमातून त्यांनी विविध क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना घडवून आणलेलं आहे आणि बाकीच्या विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना विद्यार्थ्यांना लेझिम स्पर्धेचं असो वृक्षारोपणाचं असो अशा शाळेमध्ये विविध उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत. त्यांचा मित्र परिवार हा राजकीय क्षेत्रामधला फार मोठा आहे आणि अखिल भारतीय शिक्षक संघटनेचे जिल्हा प्रवक्ते म्हणून आणि कलाल गोड तेलंग समाज संघटनेचे जिल्हा सचिव म्हणून यांनी चांगल्या पद्धतीनं हे काम पाहिलेलं आहे आणि आज या सेवापूर्तीच्या निमित्तानं मी राष्ट्रीय कलाल गोड तेलंग युवा संघर्ष समितीतर्फे त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो व त्यांचं यापुढील आयुष्य त्यांनी आपल्या परिवारासोबत चांगल्या प्रकारे घालावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा देतो.